हवामान बदल आणि जलताण या परिस्थितीमध्ये पीक विविधीकरण कशामुळे महत्वाचं आहे, अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बाजरी आणि कडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडील काळात राबविण्यात आलेल्या धोरणात्मक उपाययोजनांची चर्चा इथं करायची. ठीक आहे. भला मोठा प्रश्न दिसतोय नाहीये. प्रश्न भला मोठा असणार आहे, पण तेवढा तो नसणार पण आहे. उत्तर लिहित असताना आपल्याला फोकस जे आहेत ते पहिले क्लिअर करायचे आहेत. आणि यूपीएससीचे जनरल क्वेश्चन जे आहेत ते अशाच पद्धतीनं मोठमोठाले दिसतात, पण त्याचा कॉन्टेक्स्ट जो आहे तो छोटाच तिथं राहणार आहे. ठीक आहे. सो स्ट्रॅटेजी काय आहे आपली? 15 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आपण. याच्यामध्ये पहिली 2 मिनिटं डिकोड करायला, स्ट्रक्चर मेकिंगला, पुढची 5 मिनिटं उत्तर लिहायला आणि त्याच्या पुढची 7 मिनिटं क्वेश्चनचं ऍक्च्युअल आन्सर काय असायला पाहिजे ते आपल्याला डिस्कस करायचं. करायचं सुरू? मग चालेल, सुरू करा. 2 मिनिटांमध्ये स्ट्रक्चर मेकिंग गरजेचं आहे आपल्याला. प्रश्न लिहू नका, डायरेक्ट स्ट्रक्चर कडे चला. कुठाने कशाला वाढवताय? डायरेक्ट उत्तर लिहायला चालू करा. कायम लक्षात घ्यायचं, पहिले लोकस फोकस डिकोड करायचं. तुम्हाला सांगितलंय कसा डिकोड करायचा. बरं, पुढे जाण्याच्या आधी हा प्रश्न सिलेबसच्या कोणत्या टॉपिक मधनं आलाय? त्यासाठी सिलेबस पार्ट असावा लागतो. आयडेंटिफाय करण्यासाठी सिलेबस पार्ट असायला पाहिजे. कुठून आलाय? कुठून आलाय? हा पीक पद्धती क्रॉपिंग पॅटर्न मधून आलेला आहे. ठीक आहे. सो क्रॉपिंग पॅटर्न हा आपला लोकस तिथं असणार आहे. आता इथं 2 वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत, त्या गोष्टी फोकस असणार आहे माझा. जसं की 2 फोकस मला या क्वेश्चन मध्ये दिसतात. पहिला फोकस जो आहे तो आहे डायव्हर्सिफिकेशन का गरजेचं आहे, किंवा पीक विविधीकरण का गरजेचं. पहिला फोकस म्हणजेच विविधीकरणाचे 4 मुद्दे तरी मला तिथं काय करावे लागतील, आता मांडावे लागतील. मिनिमम 3 किंवा 4 येणं गरजेचं आहे. फक्त डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचं असा एकच फोकस असता तर त्या केसमध्ये तुम्हाला तेच मुद्दे 5 ते 6 पर्यंत घेऊन जाणं गरजेचं होतं. ठीक आहे. पण 2 अस्पेक्ट क्वेश्चन मध्ये विचारल्यामुळं डेटा लिमिटेड ठेवा. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं की स्ट्रक्चर बनवा. स्ट्रक्चर बनवण्याचं कारण काय माहितीये का? तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचे असे 5-6 मुद्दे तिथं नक्कीच आठवलेले असू शकतात. मला त्यातले 3च कव्हर करायचे आहेत. सो प्रायोरिटाईज मला करता येतंय. सर्वात चांगला डेटा मला कोणत्या पॉईंटचा अवेलेबल आहे तो मी प्रायोरिटीनं पुढे घेणार आहे. बाकीच्या लेस प्रायोरिटीवाले एरिया जे आहेत त्यांना मी काय करून टाकतोय, आता उडवून तिथं टाकतोय. म्हणून स्ट्रक्चर गरजेचं आहे. उत्तर एक बॅलन्स्ड उत्तर तिथं आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर दुसरा फोकस, कोणकोणते इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले आहेत जे डायव्हर्सिफिकेशनला प्रमोट करतात. मग आता इनिशिएटिव्ह पण 1000 आपल्याला दिसणार आहेत. त्यातले मला 2-3 महत्वाचे फक्त तिथं मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. सो असं एक थंबरोल धरून चला. वर 4 पॉईंट, खाली 4 पॉईंट, टोटल 8 पॉईंट माझे झाले. इंट्रोडक्शन 1 पॉईंट, कन्क्लुजन 1 पॉईंट, टोटल आता किती मला पॉईंट मिळतात तिथं? 10 पॉईंट. 10 पॉईंट सफिशियंट आहेत कोणत्याही उत्तराला ऍड्रेस करण्यासाठी. ओके. सो तुमच्याकडे भरमसाठ डेटा असू शकतो, पण त्या डेटामध्ये रिलेव्हंट डेटा कोणता आहे त्याला प्रायोरिटाईज करण्यासाठी स्ट्रक्चर, आणि स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर बॅलन्स्ड उत्तर येणार आहे. तोपर्यंत उत्तर बॅलन्स्ड राहणार नाही. लक्षात आलं? मग याच्यामध्ये पहिली 2 मिनिटं तुम्ही काय करताय? स्ट्रक्चर बनवताय. आता 2 मिनिटं पण खूप जास्त वेळ आहे. ऍक्च्युअल मध्ये 1च मिनिट लागला पाहिजे. म्हणजे 6 मिनिटं मला उत्तर लिहायला मिळतात. 1 मिनिट इंट्रोला, 1 मिनिट कन्क्लुजनला. 4 मिनिटांमध्ये मला हे दोन्ही पॉईंट तिथं शॉर्ट मध्ये कव्हर करायचे आहेत. असं झालं 7 ते 8 मिनिटांमध्ये क्वेश्चन कव्हर झाला तर प्रश्न 20 कव्हर होणार आहेत, नाहीतर 20 प्रश्न कव्हर होणार नाहीत. आणि पास व्हायचं असेल तर कंपल्सरी 20 क्वेश्चन्स कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे गणित थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता या क्वेश्चन मध्ये इंट्रोडक्शन काय करता येऊ शकतं, तर डायव्हर्सिफिकेशन ज्यावेळेस मी विचारतोय, डायव्हर्सिफिकेशन बरोबर 2 स्पेसिफिक कंडिशन्स पण त्यांनी सांगितल्या होत्या. पहिली कंडिशन कोणती होती? वॉटर स्ट्रेसची कंडिशन आहे. बरोबर. सो सध्या भारतामध्ये याच्याविषयीचा कोणता डेटा मला मिळतोय का, तो डेटा तिथं घेणं गरजेचं होतं. तो झाला माझा आजचा कॉन्टेक्स्ट. हा प्रश्न विचारण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की सध्या इथं परिस्थिती बिघडत चालली आहे. क्लायमेट चेंजमुळे हा वॉटर स्ट्रेस जो आहे, हा वॉटर स्ट्रेस आणखी जास्त शूट होत चाललेला आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये प्रेझेंट मला आणणं गरजेचं आहे. मग तो प्रेझेंट मी एका डेटा फॅक्टच्या फॉर्म मध्ये तिथं घेतोय. जसं की एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी फक्त
54.9% क्षेत्र जे आहे ते कशाच खाली दिसतं आपल्याला, सिंचनाखाली दिसतंय. टोटल शेती 50% शेतीला फक्त पाणी. आणि भविष्यामध्ये हे प्रमाण वाढेल का कमी होईल? हे प्रमाण वाढेल का कमी होईल? वाढेल का कमी होईल? कमी होणार आहे ना. वॉटर स्ट्रेस सुरू झालाय ना आपल्या इथं. नीती आयोगाचा रिपोर्ट आहे 60% जिल्ह्यांमध्ये ग्राउंड वॉटर लेवल कमी झाल्यात. भारतातल्या 60% डिस्ट्रिक्ट्समध्ये ग्राउंड वॉटर लेवल काय झाल्यात, कमी झालेले आहेत. पंजाब हरियाणामध्ये दरवर्षी 0.5 मीटरनं ते खाली चाललेत. ठीक आहे. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हा डेटा कमी होत, हा जो क्षेत्राचा एरिया आहे, हा क्षेत्राचा एरिया तिथं कमी होत जातोय. सो हे एक प्रॉपर इंट्रोडक्शन मला तिथं सांगता येऊ शकतं की भाई आत्ताच परिस्थिती हाताबाहेर झालेली आहे, भविष्यामध्ये वॉटर स्ट्रेसमुळे ती परिस्थिती आणखी जास्त हाताबाहेर जाऊ शकते. सोल्युशन डायव्हर्सिफिकेशनचं आहे. प्रॉब्लेम मी सांगितला इंट्रोडक्शन मध्ये, माझी स्ट्रॅटेजी काय ठेवली आहे मी, प्रॉब्लेम पहिले सांगितला. सध्याचं जे काय क्रॉपिंग पॅटर्न आहे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग पॅटर्न आहे, म्हणजे काय त्यांना पाणी जास्त लागतंय पण 50% जमीन सिंचनाखाली आहे, जे पुढे जाऊन कमी होणार आहे. म्हणजेच मला आजचा क्रॉपिंग पॅटर्न लॉंग टर्म मध्ये सस्टेन करता येणार नाहीये. दॅट्स वाय आय नीड क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. एवढा डेटा इंट्रोडक्शन मध्ये येणं गरजेचं. 2 स्टेटमेंट्स इंट्रोडक्शन मध्ये येणं गरजेचं. पहिलं स्टेटमेंट प्रॉब्लेमला ऍड्रेस करते, प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करते. सेकंड स्टेटमेंट त्याच प्रॉब्लेमला आपल्या फोकस बरोबर जोडण्याचं काम करते. मग आपण आपल्या मेन बॉडीकडे जातो. मेन बॉडीमध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट डायव्हर्सिफिकेशनचं महत्व काय, डायव्हर्सिफिकेशन का गरजेचं आहे, तर लॉंग टर्म मध्ये मला अन्न सुरक्षा पाहिजे म्हणून गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन का गरजेचं आहे, लॉंग टर्म मध्ये अन्न सुरक्षा पाहिजे, कारण आजचा जो माझा क्रॉपिंग पॅटर्न आहे राईस व्हीटवाला, याची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाईल जसं पाणी कमी होत जाईल तसं. सो नवीन पिकं मला आणावी लागतील जर लॉंग टर्म मध्ये मला अन्न सुरक्षा टिकवायची असेल तर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, पर्यावरणाला हा क्रॉपिंग पॅटर्न जो आहे तो खूप जास्त इम्पॅक्ट पाडतोय. पर्यावरणाला डॅमेज करण्याचं काम तो तिथं करतोय, कारण दोन्हीही पिकं पाण्यावर आधारित आहेत. भाताच्या विषयी मी तुम्हाला एक डेटा पण सांगितला होता. 1 किलो भात तयार करायला किती पाणी लागतंय आपल्याला, 3 ते 5 हजार लिटर पाणी लागतंय. सो इट इज नॉट सस्टेनेबल. बरोबर. सो पर्यावरणाला खूप जास्त फटका तिथं बसणार आहे. मग हा फटका भूजल पातळीमध्ये दिसतो, जसं की आता सांगितलं 60% जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम होऊन बसलाय आपला. मातीमधले पोषण द्रव्य कमी होत चाललेले आहेत. खत कीटकनाशकांचा वापर तिथं होत चाललेला, वाढत चाललेला आहे. म्हणून सुद्धा प्रॉब्लेम्स लॉंग टर्म मध्ये क्रिएट होत आहेत. थोडक्यात काय, पोल्युशन, सॉइल पोल्युशनचं प्रमाण इथं काय होत जाते, वाढत जाते. याच्यामुळं डायव्हर्सिफिकेशन गरजेचं आहे. पहिल्यांदा कुणाला तरी शत्रू बनवावं लागेल ना आपल्याला. सो या पिकाला शत्रू बनवलं, मग डायव्हर्सिफिकेशन चांगलं आहे. डायव्हर्सिफिकेशन मध्ये पुढचा आस्पेक्ट जो मला दाखवता येतो तो आहे जलसुरक्षेचा. आत्ताच मी डेटा सांगितला, 3,000 ते 5,000 लिटर पाणी मला लागतंय. पण ज्यावेळेस मी भरड धान्याकडे शिफ्ट होतोय, डायव्हर्सिफिकेशन मध्ये कशावर शिफ्ट होणार आहे आपण, भरड धान्यांकडे शिफ्ट होणार आहे. या भरड धान्यांसाठी पाणी फक्त 25 ते 30% गरजेचं असते. 1000 लिटर पाणी जर तांदळाला लागत असेल तर त्याच्या 25% म्हणजे फक्त 250 लिटर पाणी मला कुठं लागतंय आता, या भरड धान्यांसाठी लागणार आहे. ठीक आहे. हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट तिथं लक्षात ठेवा. जास्त डेटा हेवी उत्तर करू नका. पण एक थंब रूल असा ठेवा की 3 ते 4 डेटा फॅक्ट तरी याव्या. इंट्रोडक्शन मध्ये एक यायला लागले, कन्क्लुजन मध्ये एक यायला लागले, बॉडीमध्ये कुठेतरी मध्ये हाते तुम्ही काय करताय, डेटा फॅक्ट तिथं टाकताय, उत्तर थोडंसं चांगलं दिसायला सुरू होतं. ओके. सो 3 ते 4 डेटा फॅक्ट्स एका उत्तरामध्ये मॅक्सिमम. कमी असल्या तरी चालतील, सगळ्या उत्तरांमध्ये नसल्या तरी सुद्धा तिथं चालेल, पण 3 ते 4 उत्तरांमध्ये तरी इकॉनॉमिक्सच्या डेटा फॅक्ट जे आहेत ते आणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढचा फायदा हवामान अनुकूलतेमध्ये दिसून येतो आपल्याला. जसं की मिश्र पीक पद्धती असेल तर पिकांची फेरपालट होते, उत्पादनामध्ये होणारा चढउतार जो आहे तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कमी होत जातो. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा, क्लायमेट रिस्क जी आहे आज दिसणाऱ्या पिकांसाठी, ती क्लायमेट रिस्क कमी होते. का तर हे चांगल्या पद्धतीनं वॉटर स्ट्रेस मॅनेज करतात. बाजरी कुठं लावतो आपण, जिथं पाऊस पडत नाही तिथं लावतो. ज्वारी कुठं लावणार आहे, जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं मी ज्वारीचं उत्पादन घेतोय. सो पाऊस जरी पडला नाही तरी माझं फूड प्रोडक्शन व्यवस्थित चालू आहे. क्लायमॅटिक रिस्क जे आहे ती क्लायमॅटिक रिस्क मला तिथं कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते. पुढचा फायदा मातीच्या आरोग्यामध्ये दिसणार आहे. जसं की
पल्सेस जर असतील, कडधान्य जर असतील तर नत्र स्थिरीकरण तिथं होतं, नायट्रोजनचं फिक्सेशन ऑटोमॅटिकली सॉइलमध्ये तिथं पॉसिबल होतं. त्याच्यानंतर पुढचा आस्पेक्ट न्यूट्रिशनल सिक्युरिटीचा, हा मुद्दा जरा खूप जास्त चर्चेमध्ये आहे. मिड डे मीलचं नाव पण आपण बदललंय बघा. आता मिड डे मीलचं नाव काय केलंय? पीएम पोषण. करण्यामागचं कारण काय? करण्यामागचं कारण काय? फोकस फूड सिक्युरिटीवर नाही, आता फोकस न्यूट्रिशन सिक्युरिटीवर आहे. सो एक प्रॉपर न्यूट्रिएंट रिच डाएट मला पोहोचवायची आहे, म्हणून स्कीमचं नाव मी बदलून टाकलं, पीएम पोषण करून टाकलं, ज्याच्यामध्ये कार्ब्स, फॅट्स, प्रोटीन्स यांना सुद्धा मी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो पोषण सुरक्षा तुमच्या उत्तरांमध्ये दिसायला, हा शब्द तुमच्या उत्तरांमध्ये दिसायला पाहिजे. आणि फायनली कोणकोणत्या स्कीम्स चालू केलेल्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिला आस्पेक्ट आपण मिलेट्सचं प्रमोशन करतोय. मिलेट्सचं प्रमोशन कसं करतोय आपण? न्यूट्रिशियस फूड म्हणून करतोय. हे सिरियल्स पेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहेत, यांच्यामध्ये पोषण तत्व जास्त आहेत, खाल्लं तर तुम्ही आणखी चांगले तिथं होऊ शकता, अशा पद्धतीचं प्रमोशन चालू आहे. बाजरीचं नाव पण बदललंय, आपण श्री अन्न करून टाकले. मिलेट्सला काय केलं आपण आता? श्री अन्न तिथं म्हटलेलं आहे. त्याच्या पलीकडे पीडीएस मध्ये या धान्यांचा समावेश आपण केलाय. पीडीएस मध्ये केला म्हणजे काय? सरकार एमएसपी ला यांची खरेदी करेल, एमएसपी ला खरेदी करतंय म्हणजेच यांचं उत्पादन काय झालं? आता वाढायला सुरू झालं, डायव्हर्सिफिकेशन वाढायला तिथं सुरू झालं. सोबतच यांच्या एमएसपी सुद्धा सरकारनं वेळोवेळी वाढवलेले आहेत. म्हणजे जर आपण डाळींच्या बाबतीमध्ये विचार केला तर गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये 35 ते 40% डाळींच्या एमएसपी तिथं वाढवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मेजर अस्पेक्ट जो दिसतो आपल्याला, आपण यांच्यामध्ये एफपीओजला, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे आहेत यांना सुद्धा तिथं प्रमोट करू शकतो. ठीक आहे. सो ओव्हरऑल 2 ते 3 स्कीम, पण चांगलं डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. एकदम भरमसाठ पसारा लिहिण्याची गरज नाही की हे करते, हे करते, हे करते, हे करते. ठीक आहे. थोडासा अनालिसिसचा पार्ट पण द्या की त्याच्या मागचं लॉजिक काय, एफपीओ मागचं लॉजिक काय, पीडीएस मागचं लॉजिक काय, त्याच्यामुळे कसा फायदा तिथं होईल. ठीक आहे. सो 2 ते 3 पॉईंट जरी तुम्हाला तिथं लिहिता आले तर एक चांगलं बॅलन्स्ड उत्तर तिथं तयार होऊ शकतं, चांगले मार्क तुम्हाला तिथं मिळू शकतात. मग आता फायनली कन्क्लुजन या प्रश्नाचं काय लिहायचं? कन्क्लुजन मध्ये मी काय सांगितलं होतं तुम्हाला? कन्क्लुजन मध्ये काय असायला पाहिजे? फ्युचर असायला पाहिजे. मग या प्रश्नाचं कन्क्लुजन काय करता येऊ शकतं? 2 कन्क्लुजन आहेत. पहिलं कन्क्लुजन, जर यांना प्रमोट करायचं असेल तर एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, जसं सरकारने एक दृष्टिकोन ठेवलाय जो आहे योग्य प्रदेशासाठी योग्य पीक, राईट क्रॉप फॉर राईट एरिया. म्हणजे काय? जी क्लायमॅटिक सिच्युएशन आहे अकॉर्डिंगली क्रॉप असावं. बरोबर. सध्याची परिस्थिती काय आहे? सर्वात कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन महाराष्ट्रात दिसतं आपल्याला. ठीक आहे. सो असं झालं नाही पाहिजे. क्लायमॅटिक सिच्युएशन नुसार तुम्ही काय करू शकता? त्या पिकाला तिथं घेऊ शकता. हे इन्स्टिट्यूशनल लेवलला प्रमोट झालं पाहिजे. युनिव्हर्सिटीजनं हे प्रमोट केलं पाहिजे, केव्हीकेजनं हे प्रमोट केलं पाहिजे. हे एक कन्क्लुजन आपल्याला सांगता येतं. किंवा दुसरं कन्क्लुजन, एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. माहिती आहे ना काय? प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये असं टार्गेट आहे 2027 पर्यंत जेवढेही मिलेट प्रोडक्शन एरियाज आहेत, भरड धान्यांचं प्रोडक्शन करणारे जेवढेही एरियाज आहेत, यांना 100% रोड कनेक्टिव्हिटीनं जोडायचे. इकॉनॉमिक्सचा आस्पेक्ट दिसला, ऍग्रीचा आस्पेक्ट दिसला आणि 2 वेगवेगळे कन्क्लुजन इथं तुम्हाला दिसले. जर कनेक्टिव्हिटी चांगली झाली तर काय? मार्केट अवेलेबिलिटी वाढेल. मार्केट अवेलेबिलिटी वाढली तर काय होईल? प्रोडक्शन वाढायला सुरू होईल. झालं. हे माझं टार्गेट आहे फ्युचर मधलं. बरोबर. सो 2 अप्रोचेस ठेवता येतील. सिंपल अप्रोच काय? डायरेक्टली टाकून द्या, क्लायमेट स्पेसिफिक क्रॉप असायला पाहिजे. एक चांगला अप्रोच काय? रिफाइंड आन्सर इथं काय असणार आहे? नंबर टाकण्याचा प्रयत्न करा. 27 पर्यंत 100% कनेक्टिव्हिटी प्रोडक्शनला शूट करेल, मार्केटला शूट करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्या पलीकडे या उत्तरामध्ये काहीही लिहायचं नाही. आलं लक्षात सगळ्यांना?